नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर मसाले भात माझी फेवरेट रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतले आणि ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे मी भाज्यांमध्ये मी 4-5 छोटी वांगी घेतलेत, एक 10-12 तेंडली घेतलेत आणि पाव कप वटाणा ताजा. इथे मी राई घेतले, आलं घेतले, आलं चिरून घेतले, हिंग, मीठ, हळद, काजू आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या मी. त्या मी कापल्या नाहीत, असे नुसते उभ्या चिरून घेतले, त्या अख्ख्याच ठेवले. आता इथे गरम मसाल्यामध्ये पण पाहूया. इकडे मी धणे घेतले, जिरं, काळं मिरी, हिरवी आणि काळी वेलची, जावित्री, लवंग, दालचिनी, 2 तमालपत्र, सुकं खोबरं, तर ह्या लाल मिरच्या बिया काढलेल्या, मग तीळ आणि हे जायफळ मी थोडंसं घेणार आहे. तिकडे तवा मी ठेवले गरम करत आणि हे सगळा गरम मसाला आपण आता भाजून घेऊया. धणे, जिरं, काळं मिरी, जावित्री, लवंग, दालचिनी, खोबरं, तीळ आणि ते लाल मिरच्या या बिया मी काढून ठेवल्या, त्या आपल्याला नको आहेत, आणि तमालपत्र. हे मी चांगलं आता भाजून करपूस भाजून घेईन तर रंग बदलेपर्यंत. आता आपण पाहू शकतो रंग बघा सजा बदललेला आहे ना. आता मी ते मिक्सरमधून, आता थंड झाले आता, म्हणून मी मिक्सरमधून ते बारीक करून घेते. हा मसाला ना तुम्ही अगोदर पण करून ठेवू शकता. इथे मी आता जायफळ आहे ना, ते किंचित डॅश ऑफ जायफळ घेते, ज्याने त्या मसाला भाताला तो खमंग वास येतो ना छान, ते अरोमा छान येईल त्याचा. एकदम थोडंच घ्यायचं आपलं जायफळ. आता मी मिक्सरमधून बारीक करून ठेवल्या, ते बाजूला ठेवून दिली. आता इकडे मी तांदूळ मी अर्धा तास धुवून भिजत ठेवले होते. मग तेंडली, वांगी हे सगळं कापून ठेवले मी. आता पॅनमध्ये मी आता तेल घेते. तेल चांगलं गरम झाल्यावर राई घालते. राई तडतडायला लागली की गॅस सिमवर करते आणि हिंग, त्यात 2 हिरव्या मिरच्या मी सिलेक्ट केलेल्या अख्ख्या त्या घालते. नंतर आलं आहे ना, आलं कुटून घ्यायचं नाही, इथे आलं बारीक चिरायचं, कारण खूप फरक होतो चिरलेलं आलं आणखीन कुटलेलं आल्यामध्ये. तर इथे बारीक चिरून घ्या. आणि इथे काजू घातले मी. आता हे छान तळून घ्या, चांगला त्यांचा बदामी रंग येईपर्यंत. चांगला चांगला ब्राऊन गोल्डन रंग आला ना की मग त्यामध्ये आता वांगी भाज्या घाला सगळ्या तुमच्या. वांगी मी पाण्यामध्ये ठेवली होती कापून, म्हणजे तर काळा वांगी कशी छान राहिले, नाहीतर ते लगेच काळे होतात ना, तर ते सफेद राहायसाठी पण पाण्यात ठेवलेलं होतं. तेंडली घेतले मी कापून, उभी चिरले. आणि भाजी कशी चिरलेत पण बघा, त्याच्यामध्ये पण असं पर्टिक्युलर अशी असते, कशी कापून नाही चालत. की आता मी उभी चिरले ना वांगी, तशीच मी ती तेंडली पण चिरली. आता ही चांगली तेलामध्ये आपण परतून घेऊया आता भाजी सगळी. आपल्याला काही तळून नाही घ्यायची, पण चांगली परतून घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ, मीठ आणि चांगलं हळद आणि मीठ ते सगळ्या भाज्यांना चांगलं लागलं जाईल. आता इकडे मी भाजी पाहू शकतात कशी छान आता
परतवल्यावर कशी छान दिसते ना, म्हणजे अर्धी शिजलेलीच आहे ही भाजी. पण तळली आहे ना मी, आणि थोडीशी अर्धी शिजून झालेली आहे. ती हिरवी मिरची तर एकदम चांगली हीच झाली, विरघळून गेली. आता तांदूळ होता ना, अर्धा तास मी भिजत ठेवलेला होता तो, ते तांदूळ आता घातला मी. तर तांदूळ पण चांगला परतून घ्या, मिक्स करा चांगलं सगळं. आता तो आपण गरम मसालाच मी मिक्सरमधून काढला होता ना, तो घातला आता मी. तर एकदम छान त्या भाजी आणि तांदळामध्ये मिक्स करून घ्या, आपल्याला पाणी घालायच्या आधी. हे बघा, अख्खा रंग बदलला आहे, काळपट दिसतो, पण काय घाबरू नका, शिजल्यावर तर वेगळा दिसेल एकदम तो भात. आणि ह्याला बासमतीच तांदूळ लागतो. मग तुम्ही दुसरं कोलम वगैरे वापरू नका. आता मी ना तांदूळ घेतलेले होते 1.5 कप ना, म्हणून मी 3 कप पाणी घालते. जेवढं आपण तांदूळ घेतो ना, त्याचं डबल आपण पाणी घालतो. हां, आता हे पाणी घालून सगळं मी आता झाकण ठेवून ते तांदूळ शिजेपर्यंत आपण गॅसवर ठेवूया ते. परत आता गॅसची फ्लेम आपण हाय करू शकतो. आता अर्धा तास झाला, पाहूया आपण. पाणी अख्खं हे झालेलं आहे, म्हणजे आटून गेलेलं आहे. पण माझा तांदूळ मला वाटते थोडंसं अजून शिजायला पाहिजे. तांदूळ अजून नीट शिजला नाही, म्हणून मी अजून एक अर्धा कप याच्यात पाणी घालीन, आणि परत अर्धा कप पाणी मी अजून घातले, कारण थोडंसं मला दातीर वाटलं तो तांदूळ. हां, आता परत त्याच्यावर झाकण ठेवते, आणि 10-15 मिनटं मी परत ते गॅसवर ठेवले. चला, 15 मिनटं झाल्यात, 15-20 मिनटं झाल्यात. आपण पाहूया आपला मसाला भात तयार झाला का. हा, काय मस्त रोमा, एकदम माझ्या किचनमध्ये एकदम घमघमाट सुटलं एकदम मसाला भाताचा, एकदम छान. आणि पाहू शकतात माझं तांदूळ पण तो छान शिजलेला आहे, सुट्टा झालेला आहे. मसाले भात आपल्याला सुट्टा पाहिजे, असं तुम्ही गट्ट्या नाही करू शकत. हा लग्नामध्ये एकदम खास वाढला जातो. आणि आमच्या पाठ्याप्रभू लग्नामध्ये मसाले भात, सगळ्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये मसाले भात असतोच, पण थोडं थोडं व्हेरिएशन असतात. तर आज मी तुम्हाला शेअर केला तो टिपिकल पाठ्याप्रभू लग्नामध्ये करतात, सर्व करतात तसा. हां, आता इथे मी प्लेटिंग करते. मी एका प्लेटमध्ये सगळे ते काढले मी, तो थोडासा मसाले भात, आणि त्यांना गार्निश म्हणून मी कोथिंबीर, आपली ताजी कोथिंबीर, आणि खवलेलं खोबरं घालते. वा, नक्की तुम्ही मसाले भात कसे करतात हे मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.